ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे। उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धिशाली दिमाखाने कसे ठार मारले। बिजापूरचा राजा आदिलशाह होता। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बिजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळवले होते। 1659 मध्ये बिजापूरचा राजा आदिलशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकट होते। त्यांना समजले होते की जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी धोकादायक असू शकते। यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळी केला होता, परंतु त्याला त्याच्यात यश मिळाले नाही। शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली गेली। तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाने रणनीती बनवण्यात पटाईत होते। त्यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांची हत्या केली होती। त्याने आपल्या सैन्यासोबत वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करत वाईपर्यंत पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यास बोलवले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मी आपल्याला घाबरलेलो आहे, मी तिथे येत नाही, आपणच प्रतापगडाच्या पायथ्याशी यावे असा निरोप धाडला। अफजल खानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी आला। छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर होते। कोणतेही सैन्य प्रतापगडावर पोहोचणे अवघड होते। अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या घातपातीचा स्वभावाची जाणीव होती। भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडेही नसेल। ही पक्षांची 10 अंगरक्षक, त्या अंगरक्षकांपैकी एक शामाऱ्याच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली। भेटण्याच्या वेळी अफजल खानाने वेळेआधी शामाऱ्यात पोहोचला होता। शामाऱ्यांना मोठा आवाज होता, विनस्त्री भेटायचे असे ठरले होते। तरीही अफजल खानाने आपल्या अंगरस्त्राखाली कट्यार लपवली होती। अफजल खान काही काटकारस्थान करून घातपात करेल याची अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीव होती आणि यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अंग्याखाली चिलखत घातले होते। ती सहज न दिसणारी अशी वाघनख लपवली होती। दोघीचे वकील बरोबर असतील असे ठरले। अफजल खानाची उंची पुरी ध्येयदष्ट होते, तरी पण छत्रपती शिवाजी महाराज न घाबरता शामाऱ्यात पोहोचले। अफजल खानाने जसे छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले तसे बोलले, आओ शिबा आओ गले लगो हमारे। ते बोलता अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरले आणि त्या जवळ बोलवले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारले। अफजल खानाने त्या बाहुपेशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने जे कट्यार लपवले होते त्या कट्याराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला। छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले सावधान होते, त्यांना माहिती होते असे काहीतरी अफजल खान करेल। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातात जी वाघनखे लपवली होती त्या वाघनख्याने अफजल खानाच्या पोटावर वार केला आणि अफजल खानाच्या पोटातल्या आतडे बाहेर काढले आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्यांच्या बुद्धीने वध केला। अफजल खानाने दगा दगा म्हणतात आरडाओरड केला। याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेल्या सय्यद आत आला। अफजल खानाला ठार बघून त्याने दानपट्ट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत जीवा महालाने त्यांच्या वारावर निरस्त करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला ठार मारले। छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणाचे रक्षण केले, होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात। झाडीत लपलेले सर्व मावळे अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले। इतिहासातील ही युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून पण ओळखले जाते। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर का हे बघायचं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा पहिले छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते त्या काळी कसा दिसत होता, तर आय बटनला लिंक येतो, व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। एक कमेंट नक्की करा तुमच्या भावासाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।